नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग बातमीनं करतोय, ती म्हणजे राज्यात मविया सरकारवरील संकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडूनही लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेऊन विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात येऊ शकतं आणि जर राज्यपालांनी भाजपची ही मागणी मान्य केली तर विशेष अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार अनुपस्थित राहतील आणि महाविकास आघाडी सरकारला बहुमताचा आकडा हा गाठण्यामध्ये अपयश येईल. तर भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शनिवार किंवा रविवारपर्यंत राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकतं. तर आता राज्यात नवं सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना विश्वासदर्शक ठराव लागू शकण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. मविया सरकारवरील संकट त्यामुळे अधिकच गडद होण्याची शक्यता आहे, कारण भाजपकडून देखील आता लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली जाणार असल्याचं कळते आणि विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या स्थगितीनंतर बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे हे आज किंवा उद्या मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. तर शिंदे गट आता महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपविण्यासाठी या आठवड्यात प्रयत्न करेल. तर मुंबईत येऊन एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेऊ शकतात आणि या भेटीत ते राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठरावाची मागणी करतील. तसंच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस बंडखोर शिवसेना आमदार मुंबईत येतील असं बोललं जातंय आणि विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत सिद्ध करण्याची मागणी शिंदे गटाकडून राज्यपालांकडे केली जाऊ शकते अशी ही माहिती मिळतेय. आणि याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार दीपक केसरकरजी. दीपक केसरकरजी, सुप्रभात आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. खरं तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर यापुढे तुमची काय रणनीती असणार आहे? यापुढे काय योजना शिंदे समर्थक गटांकडून आखल्या गेलेल्या आहेत? मॅडम, असं आहे की रणनीती ठरवली जाते पण रणनीती जाहीर केली जात नाही, त्याच्यावर अंमलबजावणी केली जाते. आपण जर आपली रणनीती जाहीर केली तर मग विरोधक त्याचा फायदा घेत असतात आणि मग त्यांचे वेगळे काहीतरी नवीन त्याच्यावर आयडियाज त्यांच्याकडून होत असतात. एकंदर तुम्ही बघितलं की आम्ही ज्याला जाहीर केलं की आम्हाला नाही जायचंय महाविकास आघाडी बरोबर, तुम्ही भाजप बरोबर करा, त्यावेळेला वेगवेगळे तऱ्हेचे लीगल ज्याला हे म्हणतात की जे खरं तर इलिगल होते परंतु असं करण्याचा प्रयत्न केला गेला की आम्हाला डिस्क्वालिफाय करायचं वगैरे, हे जे काय केलं गेलं या एक तऱ्हेच्या टाइम किलिंग टॅक्टिक्स असतात आणि ह्या टाइम किलिंग टॅक्टिक्सचा कोणाला फायदा घेता येऊ नये याच्यासाठी जे काय तुम्ही ठरवाल हे थोडंसं गुप्त ठेवायला लागतं आणि हे गुप्त ठेवल्यानंतर मग त्याच्यावर अंमलबजावणी करायला लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय करताय, आता समजा आपण म्हणताय की भाजप राज्यपालांची भेट घेणार आहे, तर त्यांचा पक्ष आहे स्वतःचा, ते घेऊ शकतात. कारण शेवटी असं आहे की विश्वासदर्शक ठराव किंवा राज्य चालवण्यासाठी आवश्यक बहुमत लागतं आणि ते बहुमत आज आघाडीकडे नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग मुद्दाम कोणीतरी जाऊन सांगणं की अर्ज करणं, नवीन हे बोलवणं, आणि ही जी एक वेडी आशा आहे की आमदार आमच्याकडे येतील, आल्यानंतर आम्ही त्यांना प्रेशराईज करू, तर ही वेडी आशा आहे एवढं मला सांगायचं आहे. मी काल सुद्धा आवाहन केलं होतं, तुमचे जर आमदार इथं असतील तर तुम्ही खुशाल सांगा, आम्ही त्यांना आणून पोहोचवू मुंबईला. असं नाही आहे, सगळे स्वतःच्या मनाने आलेले आहेत. आणि ह्या ज्या काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, कुठे जोडेमारे आंदोलन कोणाच्या ह्याच्यावर, हा जो काही हिंसाचार चाललेला आहे, हा हिंसाचार ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. जसं मी उद्धव साहेबांना उघड पत्र लिहिलं तसं मला शिवसैनिकांवर सुद्धा प्रेम आहे, म्हणून तर मी एवढं मोठी संधी सोडून शिवसेनेमध्ये आलो. आणि मग हे घडत असताना त्यांना वस्तुस्थिती कळली पाहिजे आणि ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ते येणार असतील रस्त्यावर तर मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो. परंतु इथं भावना भडकवण्यात आलेल्या आहेत, भावना भडकवण्याची भाषणं करण्यात आलेली आहे आणि हे थांबलं पाहिजे.
कारण तुम्ही निवडणूक लढवली सेना भाजप म्हणून एकत्र, आणि तो जर जनमताचा कौल असेल तर त्या जनमताचा कौलाचा आदर महाविकास आघाडीने केला नाही, त्यावेळेला सुद्धा आम्ही गप्प का राहिलो? तर आम्हाला वाटलं होतं की उद्धव साहेबांना जे वचन दिलं गेलं होतं त्याची हम्म, हम्म. पूर्तता झाली पाहिजे, आणि म्हणून आम्ही सुरुवातीच्या काळात शांत राहिलो. परंतु नंतर जी परिस्थिती तयार झाली त्याच्यावर प्रत्येक आमदारांनी आपली मनं तयार केली, आणि आज जे काय सगळीकडे फिरलं जातंय, काही नेते सगळीकडे फिरतायत, काही दिवसापूर्वी ते हे करू शकले असते, परंतु करण्यात आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. किती आमदारांना किती लोक भेटलेली आहेत याचा सुद्धा हिशोब असतोच ना. आणि म्हणून काही स्टेटमेंट आमच्या विरुद्ध काढू हम्म, हम्म. नका, तुमच्याबद्दलच्या आदरापोटी आम्ही गप्पा आहोत. हे बघा, मी माझ्या एकट्याच्या वतीने बोलत नाही, मी आमच्या बरोबर जी 51-52 लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतोय की असं करू नका. हे आदर कधीतरी एक अशी स्टेज येते की मग त्याच्या पलीकडे जाऊन लोकांना आपलं तोंड उघडण्याची मग गरज भासते, आणि ती स्थिती कधी येता कामा नये. मला अत्यंत आदर आहे, आणि आदर आहे म्हणून मी आलो शिवसेनेमध्ये, अगदी दुसऱ्या बरोबर आहे कशासाठी आलो केसरकरजी. नाही. खरं तर तुम्ही हे नेहमीच मान्य केलेलं आहे, नेहमीच वारंवार प्रसारमाध्यमांना सुद्धा सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंविषयी तुम्हाला आदर आहे, मात्र त्यांच्याविषयी नाराजी सुद्धा आता तितकीच उमटलेली आहे. आणि याच सगळ्यामुळे तुम्ही आमदारांनी जे बंड केलेलं आहे त्यामुळेच राज्यामध्ये एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. हिंसक घटना सुद्धा घडतायत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता शिंदे समर्थक गट म्हणजे तुम्ही सगळे आमदार काय पावलं उचलणार आहात? काय प्रयत्न राजकीय अस्थिरता रोखण्यासाठी करणार आहात? आणि ती लवकरात लवकर कराव्या असं नाही का वाटत? मी जाहीर आवाहन केलेलं आहे की आदरणीय प्राईम मिनिस्टर साहेबांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत, व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांनी त्यांच्याशी बोलावं, कारण हा शेवटी सेना आणि भाजपमधला प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्याशी बोलावं आणि त्यांनी त्याच्यातून मार्ग काढावा. आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते काय म्हणणार? आणि तुम्ही अजून जर बोलत नसाल तर मग ते योग्य आहे की अयोग्य ह्याचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे. शेवटी तुम्ही एकत्र इलेक्शन लढवलं, निश्चितपणे काही चुकीचे आरोप झाले, त्याच्यामुळे उद्धव साहेब दुखवले गेले, आम्हाला मान्य आहे. परंतु आपल्या दुखावण्याच्या पलीकडे महाराष्ट्राची जनता आहे, त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचं हित आहे. जे हित बाळासाहेबांनी बघितलं, जे हित उद्धव साहेब बघतात, ते हित त्यांनी तसं बघावं, बोलावं. आणि ज्या पवार साहेबांनी 3 वेळा शिवसेना फोडलेली आहे, ते तुमचा पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करतायत. हा एक विरोधाभास आहे. त्यांचा स्वतःचा पक्ष आहे. कालपर्यंत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात जात होते. माझ्या मतदारसंघात नाही जाहीर केलं, पण इतर प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जाऊन जाहीर केलं की हा तुमचा पुढचा आमदार असणार आहे, हा तुमचा पुढचा खासदार असणार आहे. तुम्ही सत्तेवर कशाच्या याच्यावर आलाय? तुम्ही शिवसेनेच्या बळावर सत्तेवर आला, आणि त्या सत्तेचा वापर तुम्ही शिवसेना संपवण्यासाठी करता. शेवटी एखादा राजकीय पक्ष आहे आणि त्याचे आमदारच निवडून आले नाहीत, त्याचे खासदारच निवडून आले नाहीत, तर मग त्या राजकीय पक्षाची स्थिती काय होईल याचा विचार करा. आणि म्हणून आम्ही तळमळीने बोलतोय, ही तळमळ लक्षात घ्या, विचार करा, आणि वेळ गेलेली नाही. किती काळ आपण वेळ काढत राहू, याला सुद्धा मर्यादा आणखी आहे. देखील तुम्ही संधी देणार आहात का? जसं तुम्ही आता म्हणताय विचार करा, वेळ गेलेली नाही. हा सगळा निर्णय 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत की मुंबई महापालिका आणि येणाऱ्या इतरत्र महापालिका निवडणुका? हे बघा, शेवटी निवडणुका येणार असतील तर त्याच्यामध्ये संघर्ष शिवसेना निश्चित करेल, कारण शिवसेना ही एक संघर्ष करणारी पक्ष आहे. परंतु मुंबई हे शिवसेनेचं हृदय आहे. आपण ते स्टेकवर लावतोय. कशासाठी लावतोय? की ज्या हुतात्म्यांनी बळी करून मुंबई महाराष्ट्राला मिळवली, त्या मुंबईवर जर शिवसेनेचा कब्जा नसेल तर त्याच्यासारखं दुःख आम्हाला कशाला कधीच होणार नाही. भले एखादा आमदार बाहेर गेला, एखादा आमदार तुमच्यापासून रुसून गेला, एका बाबतीमध्ये सगळ्यांचं एकमत असतं की मुंबईमध्ये शिवसेना पाहिजे. आणि हे मत जर आमचं असेल तर मग ते कसं सत्यामध्ये उतरेल याची स्ट्रॅटेजी ठरलीच पाहिजे ना मॅडम. आम्ही असं बोलायचं का की तुम्ही एकत्र राहिला असता तर आज मुंबईमध्ये सुद्धा हा संघर्ष घडला नसता. भले काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर घडला असता संघर्ष, परंतु ते कधीच आपल्या बरोबर नव्हते. तर मी कॉमन मिनिमम प्रोग्राम केला त्या ठिकाणी, त्याच्यानंतर तुमच्यावर मर्यादा आला. जे संभाजीनगर म्हणून आपण संभाजी महाराजांचा एवढा अभिमानाने करतो, त्याचा ठराव सुद्धा आपण घेऊ शकलो नाही. मग आपण सत्तेत येऊन मिळवलं काय, हा प्रश्न आहे. आणि म्हणून असं जर होत असेल तर उद्या संभाजीनगरची जनता विचारेल ना, तुम्ही साधा ठराव सुद्धा का नाही घेतला संभाजीनगर नाव बदलण्याचा. आणि मग केंद्र शासनाने त्याचा विचार केला असता. शेवटी संभाजी महाराजांनी जे धर्मासाठी केलं त्याला धर्मवीर का म्हटलं जातं? त्यांनी धर्म बदलायला नकार दिला,
म्हणून हाल हाल करून त्यांना मारण्यात आले, शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. आणि ते बलिदान हे संभाजी महाराजांच्या मागे उभे आहे. जे जाज्वल्य तो देशाभिमान आहे, जाज्वल्य तो धर्माभिमान आहे. आणि आम्ही साधं त्यांचं नाव सुद्धा आमची सत्ता आल्यानंतर बदलू शकत नसू. आणि त्याच्यामध्ये आम्ही विचार करत असतो की हे नाव बदलल्यानंतर काय होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला काय कसं वाटेल. तर वाईट वाटण्याचा प्रश्न नाही, कारण ते काय भारताचे वंशज जे मुघल होते, ते बाहेरच्या देशातून आलेले होते, त्यांनी राज्य केलं आपल्यावर. याचा अर्थ आमची अटॅचमेंट त्यांच्यासाठी असता कामा नये. बाळासाहेबांचं हिंदुत्व वेगळं होतं. जो जो भारतावर निष्ठा ठेवतो, जो भारताला आपली माता समजतो, तो हिंदू आहे, असं त्यांची हिंदुत्वाची व्याख्या होती. आणि म्हणून साबीर शेखांसारखे कामगार मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. अनेक फॉलोअर्स हे शिवसेनेचे अन्य धर्माचे आहेत. आणि ह्याच्यासाठी बाळासाहेबांचं जे हिंदुत्व होतं हे एक विशाल हिंदुत्व होतं. आणि तो बाळासाहेबांचा वारसा जर आम्हाला असेल तर एका नाव बदलल्यामुळे कुठल्याही अन्य धर्मियांना वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण आपण निश्चितच महाराष्ट्रामध्ये केसरकरजी, राहतो. त्यामुळे आता आपण पाहायचं येणाऱ्या खरं तर निवडणुकांमध्ये हे बदललेलं हिंदुत्व किंवा नव्यानं येणारं हिंदुत्व जनता, मतदार राजा कशा पद्धतीनं स्वीकारणार. पण एक छोटीशी ब्रेकिंग बातमी येते, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा, कारण राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 22 ते 24 जून दरम्यान मंजुरी दिलेल्या ठराव आणि परिपत्रकांची संपूर्ण माहिती मागून घेतली आहे. राज्यपालांनी मुख्य सचिवांना त्यासंबंधीचे आदेशही दिलेत. तर मविया सरकारनं या कालावधीत तब्बल 160 शासकीय ठरावांना मंजुरी दिली होती. आणि या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. आणि त्यानंतर आता राज्यपालांनी या आदेशांची माहिती मागवलेली आहे. या ब्रेकिंग नंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. आपल्यासोबत आहेत आमदार दीपक केसरकरजी. केसरकरजी, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येते. जी आत्ता खरं तर ब्रेकिंग बातमी येते, या बातमीकडे वळण्यापूर्वी आज एकनाथ शिंदे आणि तुमचं देखील नावाची चर्चा होतीये की राज्यपालांची भेट घेणार आहात मुंबईत येऊन. कितपत सत्य आहे, काय खरं आणि कधी भेट होणार आहे? मॅडम, मी आपल्याला अगोदरच सांगितलं, महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे त्याच्यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. ज्या पद्धतीने लोकांचा अपमान केला जातो, ज्या ठिकाणी प्रमाणे लोकांना गद्दार म्हटलं जातं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हे जर म्हणायचं असेल तर मग ते भाजपचे कार्यकर्ते सुद्धा म्हणू शकले असते, आम्ही त्यांच्या बरोबर इलेक्शन लढवलेलं होतं, जनतेने आम्हाला कौल दिलेला होता. मग ते रस्त्यावर आले का? त्यांनी कोणाच्या बोर्डावर गद्दार लिहिलं का? त्यांनी नाही लिहिलं. मग ते जर भारतीय संस्कृतीचं पालन करतात तर मग आम्ही सुद्धा केलं पाहिजे. भले काही मधल्या काळामध्ये एकामेकाच्या विरुद्ध झालं असेल, परंतु हे कशामधून उद्भवलं? आपण वेगवेगळे झाल्यानंतर हे उद्भवलेलं आहे, त्याच्यापूर्वी उद्भवलंय का ह्याचा विचार करा. आणि म्हणून एका विचाराच्या समविचारी पक्षांनी एकत्र गेलं पाहिजे. बाळासाहेबांचा विचार टिकला पाहिजे. आता मी तुम्हाला उदाहरण संभाजीनगरचं दिलेलं आहे. मग हे टिकलं पाहिजे ना. आम्हाला असं वाटतं की हे टिकलं पाहिजे. आणि ज्याला आमचे मुख्यमंत्री असतील त्यावेळेला आम्हाला मुख्यमंत्री महोदयांकडून अपेक्षा असते की तुम्ही केला पाहिजे. आणि तुम्ही केल्यानंतर सुद्धा जर केंद्र शासनाने त्याच्यामध्ये बदल नाही केला तर मग आपला हा प्रश्न उद्भवतो. मग प्रत्येक शिवसैनिकांनी सुद्धा आपल्या मनात विचारायला नको का? आमची जर ही मागणी होती की हे लोक तुम्हाला करायला देत नाही, हे तुम्हाला राज्य करायला देत नाही, तुम्ही आता हे बदला, मग शिवसैनिक आमच्यावर का राग धरतायत? आम्ही हे सांगितलं ना पक्षप्रमुखांना, वारंवार सांगितलं, विनवण्या करून सांगितलं, हात जोडून सांगितलं. आणि तरी पण हे होत नसेल तर मग बंडखोरी करायलाच लागते. स्वतः संभाजी महाराज शिवाजी महाराजांवर रागावून गेले होते ना दुसरीकडे, त्यांना परत आणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग आपण कसला इतिहास सांगतोय महाराष्ट्राचा? आपण कसं नाव सांगतोय छत्रपतींचं? याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि छत्रपतींच्या काळात हे कधी असं घडलेलं नाहीये. लोकांच्यावर हल्ले करणे, त्यांच्या कार्यालयांवर हल्ले करणे, त्यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ शब्दात बोलणे, ही आपली संस्कृती आहे का? आणि म्हणून मला एक मनापासून विनंती करायची आहे की अजून निर्णय घ्या, अजून वेळ गेलेली नाही, अजून निर्णय घ्या. मी हात जोडून विनंती करतो, अजून निर्णय घ्या. तुमचे चांगले संबंध आहेत, त्या संबंधाचा वापर करा. तुमच्या नावाला किंमत आहे, तुम्हाला बाळासाहेबांचा वारसा आहे. अगदी बरोबर आहे केसरजी. या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा वळतीये. त्यापूर्वी तुम्हाला प्रश्न तो म्हणजे आता जी ब्रेकिंग बातमी आली होती, 22 ते 24 जून दरम्यान जे 160 ठराव मंजूर झालेले आहेत याची माहिती जी आहे ती राज्यपालांनी मागवलेली आहे. या संदर्भात काय सांगाल? ज्यावेळेला एखादं सरकार आपलं बहुमत गमावतं त्यावेळेला त्यांनी त्या काळामध्ये घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार केला जातो. आणि त्या पुनर्विचाराचा हा एक भाग आहे. आज ही वस्तुस्थिती आहे की आघाडी सरकारने आपलं बहुमत गमावलेलं आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे GR इश्यू करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. आणि असे GR
हे रद्द केले जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फ्लोर टेस्ट लवकरात लवकर व्हावी. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ तपस्वी माणसांनी सांगितलेलं आहे की फ्लोर टेस्ट घ्या. तर मग त्यांनी स्वतः मागणी करायला पाहिजे होती की फ्लोअरवर आम्ही आमचा विश्वासदर्शक ठराव मांडतो. तुम्ही त्याच्यावर मतदान करा. आम्ही आमची मेजॉरिटी सिद्ध करू. मग त्यांनी करून दाखवावं. निश्चितपणे हे काय आव्हान नाहीये. त्यांनी स्वतः जे म्हटलेलं आहे की फ्लोर टेस्ट केली पाहिजे. लोकशाहीमध्ये फ्लोर टेस्टला महत्व असेल तर फ्लोर टेस्ट त्यांनी स्वतःहून मागायला पाहिजे होती. 8 दिवसापूर्वी हे विधान आलेलं आहे. 6-7 दिवसापूर्वी हे विधान आलेलं आहे. 5 किंवा 6 दिवसापूर्वी विधान आलेलं आहे. मग तुम्ही सर्वोच्च नेते आहात त्या आघाडीचे. मग फ्लोर टेस्ट घ्या ना. आमची तयारी आहे. ही रस्त्यावरची लढाई कशाला? शिवसैनिकांचे गैरसमज कशाला? याचा विचार करा. आम्ही शेवटी महाराष्ट्राच्या हिताचं बोलणार नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीच लढाई देणार. आणि म्हणून मला सांगायचं आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. फ्लोर टेस्ट झाली पाहिजे. लोकांबद्दल जे गैरसमज करून दिले जातात ते थांबले पाहिजेत. नाहीतर ते बोलायला लागले तर अनेक गोष्टी अशा समोर येतील की ज्या रुचणार नाहीत, ज्या पचणार नाहीत. आणि ही स्थिती यायला देऊ नका. कारण एकत्र काम केलेलं असतं. आपण एका घरामध्ये राहत असतो. त्याला घरातल्या लोकांना अनेक गोष्टी माहिती असतात. आणि मग लोक नाराज का झाली हे ज्यावेळेला ते शिवसैनिकांना सांगतील त्यावेळेला शिवसैनिकांना असं वाटेल, अरे आमचा वापर केला जातोय का? आम्हाला रस्त्यावर आणायला सांगितलं जातंय आणि प्रत्यक्षात हे काय चाललेलं आहे असं सुद्धा वाटण्याची परिस्थिती आहे. आणि अगदी म्हणून खरं आहे शिवसेना केसरकरजी. आणि खरं तर शिवसैनिक एका एक घराचा आता अतूट तुम्ही उल्लेख केला. एका घरात राहत असताना घरातल्या सदस्यांमध्ये भांडणं ही होत असतात. पण ही भांडणं जेव्हा चव्हाट्यावर येतात तेव्हा त्या घरात नक्कीच फूट पडलेली असते आणि तीच परिस्थिती आज या सगळ्या शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही जे आव्हान न्यूज 18 लोकमतच्या मार्फत केलेलं आहे उद्धव ठाकरेंना आणि संपूर्ण शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरे समर्थकांना की आपण भेटा, बोला, चर्चा करा आणि पुन्हा कुठेतरी एकत्र येऊ, ही आशा खरं तर तुम्ही जागी करताय. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नेता मानणार का? पुन्हा पहिल्यासारखं सुरळीत होणार का? हे आमचे नेतेच आहेत. परंतु ज्या वेळेला निवडून आलेले 90% आमदार तुम्हाला सांगतायत, तिथं असलेले आमदार सुद्धा सांगत होते की तुम्ही ही आघाडी ठेवू नका, तुम्ही भाजप बरोबर चला. ज्याला एवढी लोक बोलतात त्यावेळेला कुठेतरी आपलं मन दुखवलेलं आहे. त्याच्यावर फुंकर घातली पाहिजे. वस्तुस्थिती समजावून घेतली पाहिजे आणि वस्तुस्थिती ऍक्सेप्ट सुद्धा केली पाहिजे. तुम्ही लढायला गेला आणि तुमच्यावर शिवसैनिक लढायला गेले. उद्या केसेस त्यांच्यावर होणार आहेत मॅडम. मला माहितीये की काय होतं ते. अनेक लोक ज्यावेळेला परदेशात जात असतात त्यांचे पासपोर्ट होत नाही. अनेक मुलं ज्यावेळेला सरकारी इंटरव्ह्यूसाठी जातात त्यावेळेला त्यांच्यावर केस आहे म्हणून त्यांना नोकरी नाकारली जाते. शेवटी त्यांच्या घरातल्या जी फॅमिली आहे त्यांच्या सुद्धा खूप मोठ्या आशा असतात त्या तरुणांकडून की कधीतरी हा नोकरीला लागणार, आपल्या घराला आधार देणार. तोपर्यंत तो तरुण आहे. तोपर्यंत तो कुठे गेला, कुठल्या मोर्चाला गेला म्हणून त्यांचं ऑब्जेक्शन नसतं. परंतु ज्याला तो मोर्चा हिंसक होतो त्यावेळेला ज्या केसेस होतात त्याला कलम वेगळी असतात. तरी क्रिमिनल कलम असतात आणि ती कलम ही मागे सुद्धा घेता येत नाही. मी स्वतः गृहराज्यमंत्री होतो. केसेस मागे घेण्याची जी कमिटी आहे त्याच्यावर मी सदस्य होतो. आणि आपल्याला माहिती आहे की मराठा आंदोलनामध्ये ज्या केसेस झाल्या त्या मागे घेण्यामध्ये सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो माझा होता. आणि आज सुद्धा तुम्ही त्या पदाधिकाऱ्यांना जाऊन विचारा. ते तुम्हाला सांगतील की एक असा मंत्री होता की ज्यांनी सांगितलं तेवढ्या केसेस मागे घेऊन चालल्या. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ज्या हिंसक केसेस होत्या मॅडम, माझी इच्छा असून सुद्धा त्या पेंडिंग राहिल्या ना. कारण त्याच्यामध्ये तशा तऱ्हेच्या गोष्टी घडलेल्या होत्या. या आणि तशा म्हणून तऱ्हेच्या गोष्टी भावनेच्या या भरात तुम्ही मॅडम मला केसरकरजी हायलाइट केलेल्या आहेत. तशा तऱ्हेच्या गोष्टी, हा जो रोष आहे हा नेमका, कारण तुम्ही स्वतः म्हणजे दीपक केसरकरजी शिवसेनेचे जाणते नेते आहेत. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही शिवसेनेत राहून घेतलेले आहेत. त्यामुळे तशा तऱ्हेच्या गोष्टी घडल्या. त्यामध्ये आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, संजय राऊत यांचा हस्तक्षेप होता का, म्हणून हा रोष आहे का? नाही, मला असं सांगायचंय मॅडम की आदित्यजींना खूप मोठं फ्युचर आहे. महाराष्ट्राचे पुढचे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. त्यांच्याकडे तो विचार आहे, त्यांच्याकडे तो विजन आहे. परंतु कसं जायचं, आपली इमेज कशी बनवायची, आपली इमेज रस्त्यावर येणारा नेता म्हणून बनवायची आहे की आपली इमेज विकास करणारा नेता म्हणून बनवायची आहे, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. कारण ज्या वेळेला संघर्षाचा काळ होता तो संघर्षाचा काळ बाळासाहेबांनी स्वतःच्या छातीवर झेलला. त्या संघर्षाच्या काळामधून ते तुम्हाला पुढे घेऊन गेले. आता तुम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्ही विकास केला पाहिजे आणि ती तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून हा विकास करत असताना आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, वडीलधारे म्हणून आमच्या सगळ्यांचे जे काय असेल, आम्ही आशीर्वाद म्हणू शकत नाही, ते नेते आहेत,
परंतु ते सगळं तुमच्या बरोबर आहे. सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेची सदिच्छा तुमच्या बरोबर आहे. परंतु तुम्ही ठरवलं पाहिजे की आपण काय करायचं, आपण कसं राहायचं, आपण संजय राऊतांची भाषा बोलायची की आपण उद्धव ठाकरे साहेबांची भाषा बोलायची. शिवसेनेची जी इमेज होती ही इमेज बदलण्याचं काम हे उद्धव साहेबांनी केलेलं आहे. त्याला एक चांगला चेहरा, त्याला एक सुसंस्कृत चेहरा, त्याला एक सॉफ्ट स्पोकन चेहरा हा उद्धवजींच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला. आणि मग ती परंपरा त्यांना कायम ठेवायची असेल तर मग त्यांना काही बदल करायला लागतील. ते ज्यावेळेला स्टेटमेंट करतात त्यावेळेला त्यांना विचार केला पाहिजे की आपण अशा लोकांच्या बद्दल स्टेटमेंट करतो ज्यांनी आपलं पूर्ण जीवन हे शिवसेनेसाठी समर्पित केलं आणि नुसत्या नेत्यावर एखादा पक्ष उभा राहत नाही, तर तेवढेच कार्यकर्ते जे तळागाळामध्ये काम करत असतात, जे आपल्यावर असंख्य केसेस घेतात, आंदोलनं करतात, त्यांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची असते. आणि पक्ष एका माणसाने बनत नाही, पक्ष अनेक लोक एकत्र येतात आणि त्यावेळेला तो पक्ष बनतो. आणि जो नेता असतो तो आपल्या कार्यकर्त्यांची किंमत सुद्धा ठेवतो आणि ते वैशिष्ट्य बाळासाहेबांच्याकडे होतं. बाळासाहेबांनी एखाद्याच्या पाठीवर हात फिरवला, त्याला भगव्या रंगाचा टिका लावला तर ते धन्य व्हायचे. कारण बाळासाहेब त्यांना बोलवून घ्यायचे, त्यांच्या शेजारी बसायचे. आणि आमची अपेक्षा होती की ज्याला आमचं राज्य आलं त्याला ठाकरे फॅमिलीपैकी एक तरी मनुष्य हे मोकळे राहतील हे काम करण्यासाठी. कारण आज असं झालेलं आहे की मी सुद्धा राज्यामध्ये काम केलेलं आहे, मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आपल्याला एवढ्या मीटिंग असतात की हे जे करायचं याला आपल्याला वेळच मिळत नाही. आणि मग तो कार्यकर्ता हिरमुसला होतो, त्याला भेटायला आला आणि माझा नेता मला भेटला नाही, मग तो कार्यकर्ता हिरमुसला होतो. आणि शेवटी तो कामं कोणाची घेऊन येत असतो, तो जनतेची कामं घेऊन येत असतो. आणि म्हणून मला वाटतं की याच्या पुढच्या काळामध्ये विकसित होत असताना त्यांनी याचा बॅलन्स साधला पाहिजे. तो बॅलन्स अशासाठी साधला पाहिजे की तुम्ही पक्ष प्रमुख सुद्धा असता आणि तुम्ही राज्यकर्ते सुद्धा असतात. आणि हा अत्यंत डेलिकेट बॅलन्स आहे जो त्यांनी सांभाळला पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्यावर कुठलाही कॉमेंट मी करणार नाही. त्यांचं वय, माझं वय जवळजवळ त्यांच्या दुप्पट आहे. कारण ज्या वेळेला आदित्य ठाकरे माझ्या समोर आलेले आहेत त्या वेळेला मी उठून उभा राहिलेलो आहे. तो आदर मी त्यांना दिलेला आहे आणि तो आदर हा ठाकरे कुटुंबियांचा आदर आहे. आणि ठाकरे कुटुंबियांच्या बद्दल असलेला आदर कायम ठेवला पाहिजे. तर त्यांनी ही स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे की आपण काय करायचं, आपण कसं बोलायचं. सत्ता येते आणि जाते, परंतु लोकांच्या मनामध्ये तुमची जी छबी असते ही छबी कायम राहिली पाहिजे. अगदी आणि बरोबर. ती आणि त्यांची तशी त्याचमुळे छबी कायम मतदार राहावी राजाच्या असं मला सुद्धा अनेक अपेक्षा आपल्या नेत्याकडनं असतात. 2 मुद्दे आता तुम्ही उपस्थित केले यामध्ये, ते म्हणजे एकतर संजय राऊतांची भाषा, या भाषेवर सगळ्या आमदारांचा आक्षेप आहे. आदित्य ठाकरेंनी सुद्धा याकडे वळायचं की उद्धव ठाकरेंकडनं शिकायचं तुम्ही म्हणालात. त्यामुळे संजय राऊतांनी आता गेल्या काही दिवसांमध्ये जी भाषा वापरली यावर हक्कभंग प्रस्थापित करणार का? आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात नेत्यांच्या गाठीभेटी. आता गेल्या काही दिवसांमध्ये, अगदी अलीकडच्या 2-3 दिवसामध्ये झोपी गेलेल्या शिवसेनेच्या आता काही नेत्यांना तुम्ही जागं केलंय का? कारण अनेक भेटीगाठी होताना वारंवार आपल्याला दिसतायत. अगदी ज्या मतदार राजाला किंवा ज्या नागरिकांना भेटत नव्हते त्यांच्या सोबत आता ते उतरलेले आहेत, रस्त्यावर आलेले आहेत. जी खरी शिवसेना आहे ती पाहायला मिळते मुंबईमध्ये. गुवाहाटीमध्ये तुम्हाला फार मुंबईतलं चित्र पाहता येत नसेल. मला तेच सांगायचं आहे मॅडम, वाईटामधून सुद्धा काहीतरी चांगलं घडतं. हा शिवसैनिक बाहेर पडला, त्याला जवळ घ्या, पण जवळ फक्त इलेक्शन पर्यंत घेऊ नका, कायम त्याच्या जवळ राहा, एवढंच मला सांगायचं. आणि तीच स्ट्रॅटेजी असते. स्ट्रॅटेजी कशी असते की आम्ही सत्तेवर जाईपर्यंत सत्तेचे म्हणजे पालखीचे जे भोई असतात ते पालखी उचलत असतात. मग त्या पालखीला विसरायचं नसतं. त्यांनी पायऱ्यांचं हे केलं होतं, तर पायऱ्यांना आपण नमस्कार का करतो? त्या पायऱ्यांवर चढून आपण यशाची शिखर गाठत असतो, पण त्या पायऱ्यांना विसरायचं नसतं. हे जे गेलेले आहेत ते सुद्धा तुमचे शिवसैनिकच आहेत. तुमचा पक्ष मोठ्या होण्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नाहीतर तुम्ही ज्या 125 सीट उभ्या केलेल्या असत्या त्या सगळ्याच निवडून आल्या असत्या ना. 55 सीट का निवडून आल्या हा सुद्धा भाग आहे. आणि म्हणून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल तुमचा पक्ष मोठा करण्यामध्ये ते विसरू नका. आणि आम्ही परत परत सांगतोय, तुमचा जो हट्ट आहे महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा, लोकांना समजावून सांगा तुम्ही का महाविकास आघाडी बरोबर जाताय. पुन्हा एकदा समजावून सांगा. ती वेळ अशी होती की आमच्या सेना प्रमुखांना दिलेलं आश्वासन मोडलं म्हणून आम्ही सगळेच संतप्त होतो. काही निर्णय तुम्ही घेतला तरी चालेल, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हे आम्ही दिलेलं वचन आहे त्यांना. आणि मग ते वचन हे केल्यानंतर जर समोरची लोक वाईट वागत असतील, सेना संपवण्याचं काम करत असतील, तर
तर मग त्यांना जाब विचारायचं काम सुद्धा तुम्ही करायला पाहिजे होतं. तो वेळ आणि तो विचार आणि ती जो काही इन्सिडेंट घडला होता तो घडून गेलेला आहे. परंतु त्याच्यानंतर सातत्याने महाराष्ट्राचा आणि केंद्राचा वाद सुरू आहे मॅडम. महाराष्ट्राचा विकास व्हायला नको का? आणि विकास व्हायचा असेल तर कुठेतरी कोऑर्डिनेशन पाहिजे. तुम्ही कुठल्या पक्षात राहता हे महत्वाचं नाही, परंतु कॉर्डियल रिलेशन जपणं हे खूप महत्वाचं असतं. आणि राज्यकर्त्याचं ते कर्तव्य अशासाठी आहे की राजकारणाची पादत्राणं बाहेर ठेवून ते सत्तेला तुम्ही सामोरं जायला लागतं. आणि त्या सत्तेला ज्यावेळेला तुम्ही सामोरं जाता त्यावेळेला तुमच्यावर जबाबदारी असते आपल्या राज्याच्या विकासाची. आपल्या सर्वसामान्य माणसाला हात देण्याची जबाबदारी ही तुमच्यावर असते. आणि भांडून किंवा कोणाची बदनामी करून हे साध्य होत नाही. हे साध्य करण्यासाठी प्रेमाचे संबंध ठेवता येतात. आणि असं म्हटलं जातं की प्रेमाने जग जिंकता येतं. याची प्रचिती द्या. पुन्हा एकदा तुम्ही जे मूळ 25 वर्ष 30 वर्ष जे एकत्र काम करत होता, एकत्र काम करा. आमचा काय स्वार्थ असणार? आम्हाला असं वाटणार का मग एवढ्या दिवसात मी त्यांना सांगितलं असतं मला अमुक करा, मला अमुक करा. आम्हाला लोकांसाठी काम करायचं असतं. आणि शेवटी असं असतं की तुम्ही किती काळ काम करणार? आदित्य साहेबांनी सांगितलं की पिकलेली पानं आहेत, गळून पडणार. अरे परंतु त्या पानाने तुम्हाला त्या ठिकाणी सावली दिली ना, म्हणून तुम्ही त्यांना पिकलेली पानं म्हणणार का? म्हणून तुम्ही घाण म्हणणार का? ही भाषाच मुळात आदित्यजींना आणि आदित्यजींच्या स्वभावाला न शोभणारी अशी पण भाषा मग आहे. आदित्यांकडून वारंवार तुमचा कधी तयारी अनादर करण्यात आला होता का? माझा अनादर नाही मॅडम, परंतु हे जे म्हटलं गेलं आमच्या पक्षातली घाण गेली, आमचा पक्ष स्वच्छ झाला. हे आदित्यजींच्या तोंडातलं वाक्य आहे ना, हे वाक्य आम्हाला खटकतं. आम्ही त्यांच्यावर टीका नाही करणार, कारण आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. पण परंतु यापेक्षाही वाईट भाषा संजय राऊतांचं राऊतांनी वापरली होती. त्यांच्यावर हक्कभंग आणणार का? काहींना रिक्षावाला, भाजीवाला, अनेक गोष्टी धमकावलं गेलं, असे अनेक शब्द वापरले गेले. ह्याच्यापेक्षा सुद्धा सिरियस असं आहे मॅडम की त्यांनी आम्हाला प्रेत म्हटलं, आमचं पोस्टमॉर्टम करायची भाषा केली. दुसऱ्या दिवशी मात्र वेगळ्या भाषेत बोलतात. ही किती हिंस्र भाषा आहे ही. त्यांनी म्हटलं की तुम्ही अनेक बापांचे आहेत. कुठला आहे? अहो आम्हाला वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपली आई म्हटलं आणि तुम्ही दुसऱ्यांच्या आईंचा अपमान करता. कुठली भाषा आहे ही? महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत ना ज्यांना महाराष्ट्र संस्कृतीचा अभिमान आहे. त्यांनी जाब विचारला पाहिजे संजय राऊतना. आणि एवढे संतप्त होते आमचे आमदार, ते संजय राऊत समोर आले असते तर त्यांनी काय सांगितलं असतं मला माहिती नाही. परंतु मी प्रत्येकांना विनंती केली की तुम्ही अशा भावना व्यक्त करू नका. मात्र नाहीतर हक्कभंग आम्हाला आणणार सुद्धा का मग संजय राऊत केसरजी म्हणणार त्यांच्यावर? लोक. हक्कभंग आणणार का? मॅडम मी स्वतः हक्कभंग समितीचा मेंबर आहे. मला बघा शेवटी असं असतं की तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत असताना त्याच्यामध्ये अडचण निर्माण करणारी कुठली वक्तव्य आली किंवा आली तर मला खात्री आहे की रस्त्यावर उतरण्याची जी भाषा आहे ती आम्हाला महाराष्ट्रापासून जर रोखत असेल तर त्याच्यावर हक्कभंग होऊ शकतो. परंतु का करायचा? यांना धडा महाराष्ट्राच्या जनतेने शिकवला पाहिजे. कोणी तुम्हाला अधिकार दिला हे सगळं बोलण्याचं? तुम्ही भले प्रवक्ते असाल, तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ते आहात, तुम्ही जनतेचे प्रवक्ते कधी नव्हता, कधीही नाही. आणि अशी जर आम्हाला जर तुम्ही प्रेत म्हणणार असाल तर आम्ही केलेल्या मतदानांवर तुम्ही राज्यसभेवर आहात ना. तुम्ही राजीनामा द्या, पुन्हा निवडणूक लढवा. आम्ही प्रसंगी तुम्हाला सांगतो की आम्ही बोलू इतर पक्षांशी आणि तुम्हाला बिनविरोध देऊ, परंतु आमच्या मतावर निवडून यायचं आणि आमच्याबद्दल घाणेरडं बोलायचं. कोणी तुम्हाला हा नैतिक अधिकार दिला? आणि म्हणून मला सांगायचं आहे की जास्त त्यांच्यावर बोलण्यामध्ये मला माझा वेळ घालवायचा नाही. आमची आज सुद्धा कळकळीची विनंती आहे, आम्ही जे काय बोलतोय की महाविकास आघाडी बरोबर राहू नका. तुम्ही आणि बीजेपी एकत्र या आणि ते एकत्र एवढ्यासाठी या की तुम्ही ही इलेक्शन लढवलेली आहे. उद्याची इलेक्शन तुम्हाला वाटलं की आम्ही एकत्र नाही लढवणार, महाराष्ट्र जनतेने कौल दिलेला आहे ना. अगदी बरोबर आणि आहे. तुमचे ही मित्र आहेत. बंडखोरी करताना तुमचं नेहमी हेच खरं तर आव्हान होतं उद्धव ठाकरेंना की तुम्ही बीजेपी सोबत या, युती पुन्हा करा आणि पुन्हा एकदा सगळे एकत्र येऊ. मात्र ही नवी नांदी जी आहे किंवा राज्यामध्ये नवं सरकार जे आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला केव्हा पाहायला मिळेल? शेवटचा प्रश्न थोडक्यात. लवकरात लवकर. याला 1 आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागू नये असं मला वाटतं. कारण ज्याला अधिवेशन कॉल केलं जातं त्याला कॉल करताना त्याला मिनिमम वेळ दिला जातो. आणि हे सगळं गृहीत धरून अधिवेशन लवकरात लवकर यावं, फ्लोर टेस्ट व्हावी, नवीन सरकार व्हावं. परंतु नवीन सरकार येणं जेवढ्या जरुरीचं आहे तेवढंच ही मतं आणि दुभंगलेली मनं जुळणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तेव्हा सरकार बनत असताना ते उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने बनावं असं मला अजूनही मनापासून वाटतं. आणि तसं ते घडलं
तर शेवट गोड होईल. अँड एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. त्याच्यामुळे शेवट गोड व्हावा एवढीच अपेक्षा आहे. मग पुन्हा एकदा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं चित्र पाहायला मिळू शकतं. मॅडम आता ते त्यांच्यावर आहे ना. बघा शेवटी असं आहे की मर्यादित नाही की कोणाचं सरकार येणार इथपर्यंत. तुम्हाला उद्या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि विकासासाठी हे कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. हे दोन मोठे पक्ष आहेत ज्यांची विचारधारा एक आहे आणि तुम्ही अशा पक्षांबरोबर जाता त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम केला म्हणजे सगळं संपलं असं नाही. जनतेच्या मनातल्या भावना संपल्या असं नाही. आता मी तुम्हाला संभाजीनगरचं उदाहरण दिलं होतं. अशी असंख्य उदाहरणं असतील आणि मग त्या उदाहरणं बघून आपल्याला निर्णय घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी सुद्धा सेक्युलर संस्कृतीतून आलेलो आहे ना. मी महात्मा गांधींचा विचार मानणारा मनुष्य आहे. तर मी तर असं भडक वक्तव्य करणार नाही. मग भडक वक्तव्य करणार नाही तरी पण ज्या वेळेला औरंगाबाद आणि संभाजीनगर या दोन नावामध्ये येतं त्यावेळेला मला शूर मराठी सरदार आठवतात. त्यांनी पानिपतला जाण्यापूर्वी दिल्ली जिंकली आणि मॅडम त्यांच्या सिंहासनाचे तलवारीने 2 तुकडे केले. एवढे शूर मराठी सरदार आहेत. आणि मग त्या बादशहाचं नाव महाराष्ट्रामध्ये असावं की ज्या महाराष्ट्राने त्या बादशहाची कबर या ठिकाणी खोदली त्या महाराष्ट्रामध्ये त्या बादशहाचं नाव येण्याचं काहीही कारण नाही. कारण तो महाराष्ट्राचा शत्रू होता. आणि म्हणून इथं कुठल्याही धर्माचा प्रश्न येत नाही. हा भावनेचा प्रश्न आहे. अगदी आणि ते बरोबर. आणि झालं याच पाहिजे. भावनेतून केसरकरजी तुम्ही खरं तर शिवसेनेतनं बंड पुकारलेला आहे या सगळ्या आमदारांनी. मात्र राज्यातल्या जनतेला लवकरात लवकर नवं सरकार पाहायला मिळेल आणि जसं तुम्ही आत्ताच न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे आठवड्याभरातच राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवं सरकार प्रस्थापित होईल. धन्यवाद. आज तुम्ही राज्यातल्या जनतेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली याबद्दल. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि यापुढे पाहणार आहोत स्पीड न्यूज.